नमस्कार. प्रवीणा म्युझिक या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण एका नवीन सांगीतिक विषयावरती छान चर्चा करणार आहोत. आपलं संगीत आणि त्या स्वरांची ताकद ह्याच गोष्टी आता एक संगीत चिकित्सा म्हणून जन्माला आलेल्या आहेत. आणि ही संगीत चिकित्सा जरी पारंपरिक पूर्वापार असली तरी त्याच विषयी अनेक संशोधनं आता घडत आलेली आहेत आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे सप्तचक्र आणि संगीत. नमस्कार. आज आपण सप्तचक्र आणि संगीत या विषयावरती प्रोफेसर अविनाश आपटे यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. प्रोफेसर अविनाश आपटे गेली अनेक वर्ष लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयामध्ये प्रोफेसर होते आणि एक 17-18 वर्षांपूर्वी रिटायरमेंट त्यांची झाली. पण प्रोफेसर जो असतो तो आयुष्यभरासाठी प्रोफेसर असतो. त्यांचा अनेक विषयांवर हातखंडा आहे असं मी म्हणेन. स्टॅटिस्टिक्स असो, नाहीतर जॉग्रफी असो, ज्योतिषशास्त्र असू दे, योगाविषयी असू दे किंवा अनेक सांगीतिक विषय देखील असू देत, त्यांचा सगळीकडे हातखंडा आहे. आणि एक प्रोफेसर जरी असले तरी एक शिकण्याची जी वृत्ती असते आयुष्यभर ती त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे असं मी म्हणेन. या वयातसुद्धा त्यांनी उर्दूमध्ये कोर्स करून पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्यांचे अनेक गुण मला सांगता येतील, आपला एक एपिसोड कमी पडू शकतो. सो आपण विषयाला सुरुवात करूया. हा विषय आम्हाला सुचण्याचं कारण असं आहे तर सप्तचक्रांचा आणि ध्यानाचा संबंध किंवा सप्तचक्र आणि संगीताचा संबंध याविषयी त्यांनी खूप छान लेक्चर घेतलं होतं आणि ते अतिशय गाजलं होतं. आणि तेच अट्रॅक्शन किंवा तेच आम्हाला आकर्षण होतं की नक्की त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आणि त्यासाठी आज आम्ही यांच्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. पहिला प्रश्न मी विचारतो. सर, सप्तचक्र म्हणजे काय याचा थोडा आम्हाला विशद करून सांगाल तर बरं. हो, सांगतो. सप्तचक्रामध्ये पहिल्यांदा आपल्याला शरीरशास्त्राचा जो महत्त्वाचा भाग आहे म्हणजे मेंदू, त्याच्याशी त्याचा सहसंबंध येतो. मेंदूमध्ये अनेक मज्जातंतू असतात की जेणेकरून शरीराकडनं जाणारे संदेश आणि शरीराकडे येणारे संदेश असं दोघांचं देवाणघेवाण त्या ठिकाणी होते. आणि शिवाय आपण जे जे काही वाचतो, ऐकतो, या सगळ्याचं त्या ठिकाणी रेकॉर्डिंग ज्याला आपण म्हणतो ते त्या मेंदूमध्ये होत असतं. आता ही सगळी जी मज्जातंतू आहेत हे मज्जातंतू शरीरभर जात असताना पहिल्यांदा आपल्या पाठीच्या कण्यातून ते खाली 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 जातात आणि ते जात असताना त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असे जवळजवळ 7 ते 8 ठिकाणी त्यांच्या ठिकाणी एक बारीक असे पॉईंट्स तिथे असतात की जिथून ते बाहेर पडून शरीराच्या पुढच्या भागामध्ये आणि शरीराच्या मागच्या बाजूला जातील आणि त्या जाळ्यातून त्या भागामध्ये होणारे जे काही स्पंदनं असतील ती स्पंदनं मेंदूकडे ती पोचवत असतात. तर अशी ती जी सेंटर्स आहेत आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये त्यांना चक्र असं शब्दप्रयोग वापरतात. त्या स्पॉटला चक्र वापरतात. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे तर सोलार प्लेक्सस असा शब्द वापरतो आपण. म्हणजे जिथे बेंबी आहे त्या बेंबीच्या मागच्या बाजूला जे स्पॉट आहे की जिथून बेंबीच्या बाजूला म्हणजे पोटाच्या बाजूला आणि पोटाच्या मागच्या बाजूला हे मज्जातंतू पसरलेले आहेत. तर त्याला प्लेक्सस असा शब्द आपल्या याच्यामध्ये वापरला जातो. त्यालाच आपण चक्र असं म्हणतो. अच्छा. मग त्याला आपण चक्रच का म्हणतो? चौकोन का नाही, त्रिकोण का नाही? हां, चांगला प्रश्न विचारला तुम्ही. ते चक्रामध्ये एक गोष्ट अशी असते की त्याच्यामध्ये गोलाकार हालचाल ही होत असते. आपलं सगळं विश्वच मुळी गोलाकार फिरणारं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी होणारी जी स्पंदनं आहेत ती गोलाकार गोलाकार अशी तिथे फिरत असतात आणि त्याच्यामुळे त्याला चक्र असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. चहूबाजूनी ते सगळे संदेश किंवा येणं आणि जाणं हे अवलंबून असतं 360 डिग्रीज, म्हणून त्याला चक्र असा शब्द वापरतात. बरोबर. आता जसं आपण सृष्टीमधलं चक्र बघतो की दिवस रात्र आहे, ऋतू आहेत, पावसाळा, हिवाळा, उन्हाळा, त्या पद्धतीने जातं. त्याचप्रमाणे आपला शरीराचं पण आपण म्हटलं तर श्वासाची एक लय असते, श्वास आणि उच्छ्वास.
तर म्हणजे तसंच ते पण एक चक्रच तेही एक झालं. चक्रच आहे. आणि मला वाटतं की संगीताचा आणि चक्राचा सर्कलचा फार जवळचा संबंध हो. आहे. आम्ही एक उदाहरण म्हणायचं झालं तर आम्ही जेव्हा लय किंवा ताल असं म्हणतो तेव्हा पहिल्या मात्रेवर येऊन आम्ही थांबतो. याचा अर्थ लय सृष्टीतली चालू आहे, आम्ही थांबलेलो आहोत. बरोबर. त्यामुळे हे सर्कल्स खूप ठिकाणी मला वाटतं संगीताशी रिलेटेड आहे. रिलेटेड आहे. याचा पुढचा प्रश्न असा की संगीत आणि या सगळ्या चक्रांचा काय संबंध आपण जोडू शकतो किंवा कशा पद्धतीने संबंध येतो हां, तो जरा आम्हाला आता सांगा. त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की संगीतामध्ये जे सगळे स्वर आहेत किंवा आपण ध्वनी म्हणतो त्याला, तर ह्या सगळ्या ध्वनींचे स्पंदनं असतात आणि ही स्पंदनं आपल्या शरीरावर परिणाम करतात. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला नेहमी असा अनुभव येतो की ढोल किंवा अशा तऱ्हेसारखी जी तालवाद्य आहेत, विशेषतः ढोलासारखं जे वाद्य आहे, तर त्याच्यावर जर आघात झाला तर पोटाच्या इथे तुम्हाला त्याची जाणीव होते. धस्स होतं पोटात काही वेळेला अचानकपणे झालं. म्हणजे हे कसं झालं तर ती स्पंदनं तुम्हाला त्या शरीरावरती तिथे जाणवली. तशी ही संगीतामधली जी वेगळी ती स्पंदनं आहेत ती वेगळ्या भागामध्ये जाणवतात असा पूर्वीच्या लोकांनी जो अभ्यास करून ठेवला आहे, तर त्यांना ती जाणवली आणि म्हणून मग त्यांनी ते सगळं ज्ञान आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि ते प्रयोग आपण सध्या तसंच नक्की आहे की नाही हे करण्याचा हा प्रयत्न त्याच्यातून चाललेला आहे. आणि म्हणून या संगीताचा उपयोग आपल्याला काही करता येईल का आपल्या शरीरासाठी, हा एक प्रयोग आता त्या दृष्टिकोनातून सुरू झालेला आहे. आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की ती मज्जातंतू सगळे ते वेगळ्या ठिकाणी जातात आणि स्पायनल कॉर्डमधून ते मेंदूमध्ये जातात. त्यावेळेला तुमचे संगीताचे जे स्वर निर्माण होतात, मग त्या स्वरांचा परिणाम या वेगळ्या सेंटर्सवरती होतो आणि तिथून तो संदेश मेंदूपर्यंत पोहोचवला जातो आणि मग त्याचे परिणाम तुम्हाला हळूहळू बघायला मिळतात असा अनुभव अभ्यासकांचा आहे. पण मग ही जी चक्र असतात त्यांना काही आकार उकार रंगरूप असतं का, का ते फक्त इमॅजिनेशन आहे? नाही, ते इमॅजिनेशन अशा अर्थाने असतं थोडंसं की ज्या वेळेला आपण मेडिकल शास्त्रामध्ये जर विचार केला किंवा शरीरशास्त्र म्हणून जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला तसा काही त्याला आकार दिसणार नाही. तो या स्पॉटवरनं ते निघालेले आहेत मज्जातंतू, एवढंच तुम्हाला तिथे ते जाणवेल. परंतु ज्या वेळेला योगिक क्रिया किंवा योगशास्त्राचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की त्याला त्या ठिकाणी वेगळ्या तऱ्हेच्या पाकळ्या अशा त्या संबोधल्या जातात. कारण का तर आपण जे सगळे स्वर आणि व्यंजनं जी आपली आहेत त्या स्वरांची आणि व्यंजनांची त्या त्या भागामध्ये असलेल्या त्या चक्रावरती परिणाम होताना आपल्याला दिसतो. आणि मग ती ती अक्षरं ही त्या त्या ठिकाणून आपली स्पंदनं निर्माण करतात आणि मग त्यांची संख्या पण तिथे ठरलेली असते आणि म्हणून त्याला वेगवेगळे आकार आपल्याला बघायला मिळतात. मग ही चक्र किती असतात? आता ही चक्र सर्वसाधारणपणे 6 आहेत, पण आपण सप्तचक्र त्याला म्हणतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या शरीराच्या खाली जी शिवण आहे म्हणजे गुदद्वाराच्या जवळ, तिथून या चक्रांना सुरुवात होते. ती स्पायनल कॉर्डमधनं म्हणजे मण्यातून किंवा ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो त्या कण्यातून ती मेंदूपर्यंत गेलेली आपल्याला दिसतात. पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार चक्र म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं वर आल्यावर मग तिथे स्वाधिष्ठान चक्र त्याला असं म्हटलेलं आहे. म्हणजे साधारण ओटी पोटाच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं ही सगळी चक्र आपल्या पाठीच्या कण्यात आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा गुदद्वाराच्या जवळ दुसरं चक्र येतं ते ओटीपोटाच्या मागच्या बाजूला. तिसरं जे चक्र येतं त्याला मणिपूर चक्र असं म्हणतात आणि दुसरं होतं त्याला स्वाधिष्ठान म्हणतात. तिसरं जे आहे त्याला मणिपूर चक्र म्हणतात. ते बेंबीच्या थोडंसं जवळ पण पाठीच्या कण्यापाशी मणिपूर चक्र आहे. त्याच्यानंतर अजून आपण वर आलो की मग तिथे तुम्हाला अनाहत चक्र असं म्हणतात. म्हणजे ते हृदयस्थ आपण ज्याला म्हणतो त्या हृदयाच्या मागच्या बाजूला किंवा आपले दोन फुफ्फुस आहेत त्याच्या मागच्या बाजूला आपल्याला जे दिसतं त्याला अनाहत चक्र असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर गळ्याच्या ठिकाणी पण मागच्या बाजूला जे आहे त्याला विशुद्ध चक्र असं म्हटलं जातं. आणि नंतर त्या ठिकाणी काय होतं की स्पायनल कॉर्डमधनं
ज्या नसा जातात खालून वर, ज्याला आपण इडा आणि पिंगला असे 2 शब्द वापरतो, इडा पिंगला. तर ते त्या ठिकाणी क्रॉस होतात आणि क्रॉस होऊन 2 बाजूला जातात. आणि आपल्याला मेंदूची रचना माहिती आहे की उजव्या बाजूचा कंट्रोल जो आहे तो डावा मेंदू करतो आणि डाव्या बाजूच्या शरीराचा कंट्रोल हा उजवा मेंदू करतो. याचं कारण या ठिकाणी ह्या ज्या 2 नसा आहेत या ऑपोजिट साईडला जातात, अच्छा. ते त्याच्या मागचं कारण आहे. आणि त्यानंतर ही ज्या 2 ज्या नसा आहेत त्या आपल्या भ्रुकुटी च्या मध्यभागापर्यंत येतात आणि त्याला म्हटलं जातं आज्ञाचक्र. आणि आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये त्याला 3रा डोळा असं संबोधलं जात असतं. हा 3रा डोळा किंवा शंकराचा जो 3रा डोळा सांगितला जातो तो बरोबर या भ्रुकुटी मध्यापाशी येतो आणि तिथून मग ती सगळी जी काही त्याचं जाळं आहे ते सगळं मेंदूमध्ये पसरतं आणि सर्वात शेवटी जे त्याचे स्पंदनं आपल्याला जाणवतात ती सर्वसाधारण आपली जिथे शेंडी असते असं आपण म्हणतो, ते शेंडीच्या आसपासच्या भागामध्ये जाणवतात. त्याला सहस्त्रार चक्र असं त्या ठिकाणी म्हटलं जातं.